मध्ये माझी फजिती सांगितली होती. आज थोडासा गोंधळ. कसं आहे, की ऑनलाईन क्लास घेताना ना वेगळ्या-वेगळ्या प्रकारे मी ऑनलाईन क्लास घेतला. शेवटचा जो प्रकार सांगणार आहे ना, तो तर एक छानच आहे. म्हणजे मलाही त्याला हसू आलं होतं. तर पहिला म्हणजे काय, की असं ऑनलाईन क्लास घेतो ते तर ठीक आहे. पण आता काही वेळेला माझ्याबरोबर ना कपल पण योग करतात. तर त्यातला एक जण मी त्यांच्या घरी गेला की तिथं असतो, दुसरा फार्म हाऊसवरती असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मी फार्म हाऊसवरती ऑनलाईन घेतो आणि समोर हा ऑफलाईन घेतो. काही वेळेला असं होतं ना, की कोणतरी एक जण त्यांची मैत्रीण म्हणा किंवा आणखीन कोणतरी नातेवाईक म्हणा, त्यांना करायचं असतं. तर त्यांच्यासाठी ऑनलाईन घेतो, दोघं जण ऑफलाईन असतात. तिसरा प्रकार तर फारच अगदीच छान आहे, की मी वर्ग घेत होतो आणि मी गेलो. नशिबाने त्यावेळेला माझ्याकडे माझे सगळे ऑनलाईन जाण्यासाठीच्या गोष्टी लागतात त्या होत्या. मी त्यांच्या इथं गेल्यानंतर असं लक्षात आलं, की ते घरीच नाही आहेत. तर त्यांना फोन केला तर ते म्हणाले, की "आम्ही फार्म हाऊसवरती आहे." म्हटलं, "मग आता कसा वर्ग घ्यायचा?" तर ते म्हणे, की "तुम्ही घरी जाऊन घेतला तर चालेल." म्हटलं, "तसं नाही, कारण मी घरी जाईपर्यंत मला जवळपास अर्धा पाऊण तास लागेल. तोपर्यंत आपलं सेशनची वेळ संपेल आणि मला पुढचं सेशन आहे." मग मी त्यांच्या घराच्या शेजारी जे शेजारी होते त्यांच्याकडनं त्यांची किडनी घेतली. ते घर उघडलं. तिथे त्यांच्या वायफायमध्ये कनेक्ट झालो आणि तिथनं त्यांचं त्यांच्या फार्म हाऊसवरती असे ऑनलाईन वर्ग घेतले. म्हणजे इतकं खूप पण लोकं करायचं सोडत नाहीत. हे मला जास्त छान वाटतं. त्यामुळे आता योग शिका किंवा करा असं सांगायलाच लागत नाही. योग करणारच आहे. तुम्हीही योग करत नसलात तर योग करायला सुरुवात करा. तुम्हालाही नक्की त्याचा उपयोग होईल. पेज लाईक, शेअर, सबस्क्राईब, नोटिफिकेशन आयकॉन सगळं करा. हरी ओम.